रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान खात्यानं आज रेड अलर्ट दिलेला पाहायला मिळतोय। रात्रीपासूनच या ठिकाणी सरींवरती पाऊस बरसताना पाहायला मिळतो आहे। आज किनारपट्टी भागात देखील पावसाचा जोर अधिक असेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे आणि त्यानुसार सध्या पावसाची रिपरिप जी आहे ती पाहायला मिळते आहे। कधी मुसळधार तर कधी सरींवरती या ठिकाणी पाऊस बरसताना पाहायला मिळतो आहे। एकंदरीत बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत तब्बल पावसानं 2000 मिलीमीटरची सरासरी ओलांडलेली आहे। पावसाच्या सरी या ठिकाणी बरसताना पाहायला मिळत आहेत। सर्वात जास्त पाऊस हा दक्षिण रत्नागिरीमध्ये पडलेला पाहायला मिळतोय। आज देखील हवामान खात्यानं या ठिकाणी पावसाचा इशारा दिलेला आहे आणि त्या अनुषंगानं आज देखील हवामान खात्यानं रेड अलर्ट दिलेला पाहायला मिळतोय। मध्यरात्रीपासून या ठिकाणी पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे। अशातच या ठिकाणी पाऊस जो आहे तो या ठिकाणी बरसताना पाहायला मिळतोय। एकंदरीत जर बघितलं तर या ठिकाणी पावसाची रिमझिम सध्या सुरू झालेली आहे। मुसळधार पाऊस आज दिवसभर या ठिकाणी असणार आहे। किनारपट्टी भागामध्ये या ठिकाणी ताशी 40 किलोमीटर वेगाने या ठिकाणी वारे वाहण्याची शक्यता देखील हवामान खात्याने व्यक्त केलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।